acquisition. Now this is very important topic. Basically what happened in your curriculum, we have only introduction of this topic. So what are the points that we are going to be covered in this topic? So basically we will learn about what is meant by SCADA. Okay, SCADA means what? SCADA stands for super. It's an acronym for the Supervisory Control and Data Acquisition. So as we already studied that after completion of your diploma, you are working in an organization as a supervisor. You when you are going to join any organization after completion of your diploma, your role is there as a supervisor. Okay, means you are not supposed to perform any labor job or something. You are supposed to only watch. You are supposed to monitor the work done by the laborers. Okay, so this supervisory job is now to be is going to be automated with the help of automation, as we are studying the industrial automation. आधीच्या काळात काय होतं की इंडस्ट्रीमध्ये आहे ना ॲटोमेशन नावाचा प्रकार खूप कमी असायचा आणि बरेच लेबर काम करायचे. मग त्या लेबरवर कंट्रोल करण्याकरता ते लेबर व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे बघण्याकरता एक सुपरवायझर असायचा. तो सुपरवायझर चेक करायचा की व्यवस्थित लोक व्यवस्थित काम करतायत की नाही. ओके, पण आता काय झालेलं आहे की मशीन्स ॲटोमेटेड होत चाललेलं आहे. बऱ्यापैकी मशीन्स काय होत आहेत ॲटोमेटेड होत चाललेले आहे. मग मशीन जर ॲटोमेटेड होत आहेत तर मग मला लेबरची रिक्वायरमेंट कमी झाली. मग लेबरची रिक्वायरमेंट कमी झाल्यामुळे काय करायचं आहे की आपल्याला आता सुपरविजनचा जो जॉब आहे त्याचे पण लिमिटेशन्स आले. आता काय होतंय डे टू डे बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. काय होतंय वेन आय एम गोइंग टू जस्ट रिक्रूट अ ह्युमन बीइंग. ओके, एखाद्या माणसाला मी जर जॉबला ठेवलं तर प्रॉब्लेम्स काय येतात की मला त्यांना सुट्टी द्यावं लागते कंपल्सरी आठवड्यातनं एक दिवस ॲज पर द लेबर लॉ. आपण मॅनेजमेंटमध्ये बघितलंय की लेबर लॉ आहे. लेबर लॉच्या रूलनुसार प्रत्येक माणसाला तुम्हाला आठवड्यातनं एक दिवस सुट्टी द्यायची असते. दुसरी गोष्ट 8 तासाच्या वर ते काम करू शकत नाही. ॲज पर द लेबर लॉ यू आर नॉट सपोज टू स्टे और गिव्ह द वर्क फॉर मोर दॅन 8 अवर्स और ॲट दी मॅक्स मोर दॅन 9 अवर्स. ओके, एखाद दिवशी तुम्ही जास्तीत जास्त 9 तास देऊ शकता पण त्याच्यापेक्षा कमी, आणि त्यामध्ये पण त्यांना ब्रेक असायला पाहिजे. ओके, लंच ब्रेक असेल आणि रिफ्रेशमेंट करता एखादा छोटासा ब्रेक असेल. सो हे 2 ब्रेक कंपल्सरी आहे त्यामध्ये. सो आणि त्यानंतर जर मेडिकल इमर्जन्सी आली काही आलं तर त्यांना तुम्हाला रिलीव्ह करावं लागतं. सो व्हॉट हॅपन मग कंपन्यांना बरेच प्रॉब्लेम यायला लागले याच्यामध्ये की मग लेबरच्या युनियन व्हायला लागल्या. दे आर आस्किंग फॉर द हाईक इन द सॅलरी. देन दे आर डिमांडिंग व्हेरियस थिंग्स. ओके, बऱ्याचशा गोष्टी येत आल्या. आणि बरेचदा काय होतं की जेव्हा डिमांड खूप जास्त असतं ॲट दॅट टाइम लेबर स्ट्राईकवर जाणार किंवा ते सुट्ट्यांची डिमांड करणार. मग त्या केसेसमध्ये इंडस्ट्रीला येणं बरेचसे लॉसेस फेस करायला लागायचे. सो व्हॉट दे आर गोइंग टू डू, दे ट्राय टू ॲटोमेट द प्रोसेस. ओके, मग इंडस्ट्रियल ऑटोमेशनचे आपण बेनिफिट्स पण बघितले होते इनिशियल चॅप्टरमध्ये की व्हॉट आर द बेनिफिट्स. इन बेनिफिट्स वन ऑफ द मेजर बेनिफिट इज दॅट द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट थ्रू आउट रिमेन्स सेम. माझ्या पहिल्या प्रोडक्टची क्वालिटी आणि शेवटच्या प्रोडक्टची क्वालिटी सेम राहील. तसं ह्युमन बिईंग जेव्हा मॅन्युफॅक्चर करतो तेव्हा नाही होत. बिकॉज ऑफ द फिजिकल लिमिटेशन at the beginning whatever the product he is going to manufacture, these are of very good quality, but over the period of time because of the physical tiredness, fatigue, okay, emotional say imbalance and all these things, the quality of the product get deteriorates. Okay, so what is going to be happen when the quality of the product get deteriorate? So the cost of that product will reduces. एक इन्फेरियर क्वालिटीचा प्रोडक्ट असेल आणि एक सुपेरियर क्वालिटीचा प्रोडक्ट आहे, दोन्ही एकाच कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेले आहे, तर सुपेरियर क्वालिटी प्रोडक्ट करता तुम्हाला बऱ्यापैकी चांगला अमाऊंट मिळेल, पण इन्फेरियर क्वालिटी प्रोडक्ट कोणी परचेस करणार नाही, तुम्हाला खूप स्वस्तामध्ये विकावं लागेल तो. सो इट इज अल्टिमेटली अ लॉस टू द ऑर्गनायझेशन. मग त्याकरता त्यांनी काय केलेलं आहे की ॲटोमेशन, मग मशीनचं ॲटोमेशन करायला सुरुवात केली. बट वेन यू आर गोइंग टू गो फॉर द ॲटोमेशन ऑफ द इंडस्ट्री, मशीनचं ॲटोमेशन करायला सुरुवात केल्यानंतर प्रॉब्लेम काय झालाय की आता सुपरवायझर काय त्या मशीनला कसं ऑब्झर्व करणार. ओके, मग परत एक सुपरवायझर ठेवायचा की मशीन वर्क करते की नाही आणि तो 24 तास त्याच्यावर कसं ऑब्झर्व करणार. म्हणून त्यांनी काय केली की सुपरविजनची प्रोसेस पण ॲटोमेट केली. आणि ते सुपरविजनची प्रोसेस कशी ॲटोमेट केली आहे, दे हॅव ॲटोमेट दॅट प्रोसेस थ्रू अ सॉफ्टवेअर बेस्ड सिस्टीम अँड दॅट इज युअर स्काडा, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन. मग आता तुम्ही ऑब्झर्व करणार, सुपरविजन करणार. सुपरविजन करतो म्हणजे काय करतो आपण, वी आर गोइंग टू ॲक्वायर सर्टन डेटा थ्रू अवर सेन्सेस. ओके, आपण आपल्या सेन्सेस मधनं डेटा ॲक्वायर करतो. जस्ट लाईक रिमेंबर जस्ट
Try to understand the simple example in your school days. When you are going for the exam, ओके, आपल्या कॉलेजमध्ये जेव्हा एक्झाम कंडक्ट होतं तेव्हा एक बोर्डाची एक्झाम असेल तर तुमच्या क्लासवर सुपरवायझर असतो. सुपरवायझरचं काम काय असतं? ही इज गोइंग टू ओनली ऑब्झर्व दॅट इज देअर एनीवन हु इज गोइंग टू जस्ट गो फॉर द मॅल प्रॅक्टिस. कोणी चिटिंग करताय का, कॉपी करताय का, बघून लिहिताय का, मागे पुढे करताय का, आणि कोणी करत असेल तर त्यांना ते काय करतात, दे विल जस्ट वॉर्न देम. ओके, आणि वॉर्निंग देऊन पण नसेल तर त्यांना ते काय करतात, क्लासच्या बाहेर काढून देतात. So basically what is going to be happen, this is going to be happen, this is the role of supervisor. Role of supervisor is what? Only to monitor. ओके, मग मॉनिटर करायचं आहे तर मॉनिटर करण्याकरता तुम्हाला काहीतरी पॅरामीटर्स लागतात. वी नीड टू एक्वायर सर्टन डेटा. सो क्लासरूममध्ये जो सुपरवायझर असतात किंवा जे टीचर्स असतात, वेन यू आर गोइंग टू राईट द एक्झाम, व्हॉट दे आर गोइंग टू एक्वायर द डेटा, द डेटा विच इज एक्वायर बाय देम इज युअर मुवमेंट. तुमच्या मुवमेंट कशा आहेत. ओके, तुम्ही मागे बघतायत, पुढे बघतायत, खिशातनं काही काढून लिहितायत, काय करतायत, दे आर गोइंग टू जस्ट catch up that movement, and with that movement they are going to analyze, okay, that this movement is suspicious. Okay, ही movement थोडीशी विचित्र वाटते किंवा प्रॉब्लेमॅटिक वाटते, and they are going to just warn that particular student, or they are going to do the checking of that particular student over there. Okay, so basically this is the role of supervisor in industry also. In industry, what the supervisor will do, he will just observe what is the work performed by the various लेबर्स. ओके, आणि तो ऑब्झर्व कसा करतो, ही इज गोइंग टू ऑब्झर्व बाय हिज आईज, ही इज गोइंग टू जस्ट चेक, ओके, दिस मशीन इज रनिंग प्रॉपरली, दिस पर्सन इज डूइंग दैट. देन सेकंड इज द क्वांटिटेटिव्ह मेजर, ही इज गोइंग टू मेजर द क्वांटिटीज विच इज प्रोड्यूस बाय दैट पर्टिक्युलर पर्सन within the particular time period or something. So in this way they are going to acquire the data. पण आता जर मशीनच डेटा हे करत आहे, पूर्ण सिस्टीम माझी मशीनने टेक ओव्हर केली आहे, मग याच्यामध्ये सुपरवायझर त्या प्रत्येक मशीनला तरी करू शकत नाही. मग त्यांनी काय केली, इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये सुपरवायझरचा पण रोल कमी करून टाकलाय, सुपरवायझरला बायपासच केलंय त्या केसमध्ये. मग आता सुपरवायझरला बायपास केल्यानंतर काय कोण करणार ते काम. सो इन दॅट केस दे हॅव यूज डेव्हलप अ सॉफ्टवेअर, दॅट नेम ऑफ दॅट सॉफ्टवेअर इज स्काडा, सुपरवायझरी कंट्रोल. पण मला सुपरवायझरी कंट्रोल करायचं आहे, त्याच्याकरता काहीतरी डेटा लागेल. मग तो डेटा आपण कुठनं एक्वायर करणार आहे, मशीन्स पासून. सो इट इज कॉल्ड एज द डेटा ॲक्विजिशन. वी आर गोइंग टू सुपरवायझर, we are going to control the machines by acquiring the data from the different machines. So this system is commonly used nowadays. Okay, now remember one thing, the nature of the job is going to change. इंडस्ट्रीमध्ये जॉबचं नेचर चेंज होते. तुमच्याकडे जर स्किल असतील तर तुम्हाला जॉब आहे, स्किल नसतील तर जॉब नाहीये. आज इंजिनियर्स, thousands of engineers, lakhs of engineers are going to be come into the market every year. आपल्या इंडियामध्ये कितीतरी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्याच्यामध्ये लाखो इंजिनियर्स बाहेर पडतात. प्रत्येकाला जॉब मिळतो असं नाहीये. कारण काय, तुमच्याकडे असलेल्या स्किल्सवर तुम्हाला जॉब मिळतो. तुमच्याकडे जर काही ॲडिशनल स्किल नसतील, यू आर नॉट गेटिंग अ प्रॉपर एम्प्लॉयमेंट ओव्हर देअर. सो वी फर्स्ट यू नीड टू आयडेंटिफाय व्हॉट आर द स्किल सेट रिक्वायर. जर 20 वर्ष आधी, 50 वर्ष आधी इंडस्ट्रीमध्ये ज्या स्किल लागायच्या, त्याच स्किल घेऊन मी इंजिनिअरिंग कॉलेजमधनं बाहेर पडतोय, सो डेफिनेटली आय एम नॉट गेटिंग द जॉब्स ओव्हर देअर. सो नाउअडेज आज आपल्याला माहिती आहे की प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशन झालेलं आहे, आणि इंडस्ट्रीमध्ये जर ऑटोमेशन झालेलं आहे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, तर मला डिप्लोमा झाल्यानंतर सुपरवायझरचा जॉब मिळण्याचे चान्सेस कमी आहे. मग माझ्याकडे काय स्किल असायला पाहिजे, इंडस्ट्रियल ऑटोमेशनच्या रिलेटेड काही स्किल असायला पाहिजे, सो दॅट आय कॅन हँडल दॅट स्किल, हँडल दॅट सिस्टीम. ओके, सो मग त्याच्याकरता तुम्हाला जो EIA सब्जेक्ट आहे, एलिमेंट्स ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन, दिस विल प्रोव्हाइड यू द बेसिक which is going to be used in the industry nowadays. Okay, so this is only basic thing. इथं तुम्ही मास्टर बनणार नाही या कोर्समध्ये, इथं तुम्हाला फक्त इंट्रोडक्टरी नॉलेज दिल्या गेलेलं आहे. बट when you are actually working in the field, when you are actually working in the industry, you are supposed to update that knowledge. Okay, the journey of learning is never ending process. ओके, शिकण्याची प्रोसेस जी आहे ना, आपण जे शिक्षण घेत असतो, इट इज नेव्हर एंडिंग प्रोसेस. इफ यू आर गोइंग टू स्टॉप, यू आर गोइंग टू फिनिश ओव्हर देअर. So you need to continuously update your knowledge, and for updating the knowledge you need to just go through various courses. Okay, you need to attend the refresher courses, you need to attend certain workshops, you need to attend certain say इंडक्टिव्ह सेशन्स ओव्हर देअर. ओके, इंडक्शन प्रोग्राम्स कंपनीमध्ये पण घेतले जातात, त्यानंतर ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात. ओके, आणि सेल्फ लर्निंग. ओके, so most important thing is the self learning. If you are going to just develop the habit of self learning, definitely you will just go, or if whatever the goals you have decided
to achieve, definitely you will achieve those goals. But what is required? The ability of self learning is very essential over there. So now we are going to discuss what is the SCADA. So SCADA is supervisory control and data acquisition. Manufacturer of SCADA, who is going to manufacture or who is going to develop the SCADA? What are the various companies which will develop the SCADA? सो बऱ्याचशा कंपनीज आहेत ज्यांनी स्काडा डेव्हलप केलेला आहे. पहिली कंपनी आहे मोदीकॉन. ओके, सो मोदीकॉनचा जो स्काडा आहे सॉफ्टवेअर आहे त्याचं नाव आहे व्हिज्युअल लुक. ओके, दुसरी आहे ॲलन ब्रॅडलीचा जो स्काडा सॉफ्टवेअर आहे. सो दिस remember one thing, this SCADA software is different for different organization, and if I'm going to use Modicon PLC, I have to go for the visual look. I'm going to use the Allen Bradley PLC, I have to go for the RS view. If I'm going to use Siemens PLC, I have to go for WinCC. If I'm going to use G Fanuc PLC, I have to go for the Simplicity. If I'm going to use KPIT, that name is Astra, the SCADA is Astra. Then Intuitions is Aspic. Wonderware is InTouch. Okay, so these are the commonly used SCADA in the market. ओके, असे भरपूर आहेत, पण हे जे मार्केट प्लेयर्स आहेत आणि यामध्ये सर्वात जास्त आता इंडियामध्ये प्लेयर जर असेल तर त्यामध्ये WinCC आणि RS View हे दोन जास्त चालतात आपल्याकडे. आणि काही प्रमाणामध्ये ज्या MNC कंपनी आहेत त्या सिम्प्लिसिटी पण यूज करतात, InTouch पण यूज होतो. ओके, सो दीज आर द मेजर मार्केट प्लेयर्स इन द organization. Basic structure of the SCADA is same. Only what happened, as this is a proprietary software, so those manufacturer or the designer of SCADA have make their changes as per that. But basically each and every SCADA software has the very vast library of this library of different parts of the machineries and all these things. Okay, so कुठलेही सॉफ्टवेअर जरी घेतलं त्याच्यामध्ये खूप वास्ट लायब्ररी असतं आणि त्या लायब्ररीला तुम्ही वेगवेगळे पार्ट्स शेप्स असतात आणि त्या शेप्स एकत्र करून तुम्ही एक सिस्टीम डिझाइन करतात त्यामध्ये. दॅट यू आर गोइंग टू डिस्कस. व्हॉट आर द फीचर्स ऑफ SCADA? So first feature of SCADA is the dynamic process graphic. So basically what is meant by dynamic? Dynamic means which will work in the changing state. ओके, ती स्टॅटिक नाही आहे. स्टॅटिक म्हणजे एकाच जागी थांबलेली किंवा एकच सिस्टीम असेल ती चेंज होत नाही. डायनामिक मीन्स अ चेंजिंग प्रोसेस. आणि तुम्हाला ज्याच्यामध्ये ग्राफ मिळतात ना, त्या ग्राफ्स आर चेंजिंग. दोज ग्राफ आर नॉट स्टेशनरी ग्राफ. Okay, over the period, and this is the real time system also. So whatever the changes which are occurring at that particular point of time, these changes are going to be reflected on your screen. Then it will show you, it has the one feature that is the alarm summary. Okay, so in some cases you are going to set the alarms for certain applications. Okay, if my temperature is high, if there is certain problems, then the alarm is going to burn. जसं फायर अलाराम असेल, कुठे स्मोक डिटेक्शन झालेलं असेल तर फायर अलाराम. मग हे जे अलाराम जनरेट झालेले असतात त्याची पूर्ण एक डॉक्युमेंटेशन मेंटेन केलं जातं. सो दॅट इज द अलाराम समरी फीचर्स. अलाराम हिस्ट्री फीचर्स इज ऑल्सो देअर. ओके, मागच्या याच्यामध्ये किंवा ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, फ्रॉम द टाइम वेन यू हॅव इम्प्लिमेंटेड द SCADA सिस्टम इन युअर ऑर्गनायझेशन अप टू द टिल डेट or today's, what is the history of this alarm, when this alarm will started or just come into activated on all these things. This history is already maintained over there. Real time trends. So this is very very important thing. Real time trend means this is going to be happen at the same time at any corner of the world. Say you are just operating the system from any corner of the world, or you are controlling the system from any corner of the world. Say you are in USA, Connecticut, or you are in the New Zealand, and your industry is in India. Okay, I can just operate this from that particular point of time because my system is real time. Whatever the changes which are going to be takes place in Indian, say in my factory in India, I can observe over there at the same time when they are going to be implemented or they are going to be happen over there. So this is the real time system. Real time trading is there. Then historical time trend. So in the same manner, historical time trend is also there, and this is very important for taking the decisions based on the past data. If I want to predict certain futures events, or if I want to go for the predictions, so then I can go for the historical time trends over there. Security. Application security is very very important. I can give the passwords, levels of password. So for manager, different password or whatever the access level, we can control the access levels and with the help of this security application, so that no one with the unauthorized person can go into my system and make changes in my system over there. Then database connectivity. I can connect my database to any systems. I can just transfer the data, whatever the data, into the access, uh,
access Excel, okay, and do my analysis over there, or I can use any high-end database software for that purpose also. Device connectivity, I can connect a multiple devices such as PLCs may be there, various PLCs of the various manufacturer, because some SCADA designers will give me the flexibility to connect the various PLC which may be designed by different manufacturer also. So device connectivity is a good option where there. Then scripts is the language, is a program that can be स्क्रिप्ट इज नथिंग बट ए प्रोग्राम दॅट कॅन बी रिटन ओव्हर देअर. ओके, मग स्क्रिप्ट म्हणजे काय, तुमचा प्रोग्राम आहे. त्या प्रोग्राम मध्ये तुम्ही सांगताय की काय करायचं आहे, इफ समथिंग इज गोइंग टू बी हॅपन, व्हॉट इज द डिसिजन यू हॅव टू टेक. Okay, so script is nothing but the simple program which are going to be executed. Then recipe management, if my process is going to be changed in, basically the recipe management is normally used in the industry. प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये रेसिपी मॅनेजमेंट यूज होतं. रेसिपी मॅनेजमेंटमध्ये काय, मला एक ड्रग्स डिझाईन करायची आहे, त्या ड्रग्सचं जर कॉम्बिनेशनचं एक XYZ मला तीन मटेरियल मिक्स करायचे, दुसरे ड्रग्स मी बनवण्याकरता XY आणि दोन्हीच आहे आणि त्यांचं प्रपोर्शन 50-50 असेल. XYZ मध्ये तीन याच्यामध्ये प्रपोर्शन 33.30 अँड 40 असेल. सो ती रेसिपी मॅनेजमेंट म्हणजे कुठले प्रपोर्शन किती याच्यामध्ये करायचे, तशा वेगवेगळ्या आपण एकत्र करतो. वी आर गोइंग टू जस्ट रिकॉल दॅट वन. So the recipe management system is there over there. Basically recipe management is used only in the process industries. Chemical industry मध्ये याचा खूप जास्त प्रमाणात यूज होतो. Now, what is the supervisory control and data acquisition? In some application, in addition to the normal control function, the PLC is responsible for collecting data, performing the necessary processing, and structuring the data for generating reports. Okay, आता बरेचशा ऍप्लिकेशन्स मध्ये काय होतं की नॉर्मल कंट्रोल फंक्शनच यूज करत नाही आपण. कंट्रोल फंक्शन म्हणजे काय, तुम्ही एखाद्या इनपुटच्या रिलेटेड मशीन आउटपुट डिझाईन केलं जातं. सो माय आउटपुट विल डिपेंड सर्टन इनपुट बाय मीन्स ऑफ सर्टन प्रोसेस दॅट वी ऑलरेडी डिस्कस इन द PLC प्रोग्रामिंग. पण स्काडामध्ये तेच नाहीये. स्काडामध्ये आपण त्याच्या पुढच्या लेवलला जातो. द PLC इज रिस्पॉन्सिबल फॉर कलेक्टिंग डेटा. ओके, PLC काय करतं, फक्त डेटा कलेक्ट करतं अँड परफॉर्म द नेसेसरी प्रोसेसिंग, स्ट्रक्चरिंग ऑफ द डेटा फॉर जनरेटिंग द रिपोर्ट. As an example, you could have PLC count parts and automatically send data to the spreadsheet on your desktop. Data collection is simplified by using SCADA. Okay, so whatever the data which is collected by which is given by the PLC to your centralized desktop system, this data can be analyzed with the help of this SCADA system. Shown in figure, exchanging the data from the plant floor to the supervisory computer allows data logging, data display, trading, downloading recipes, setting of selected parameters, availability of the general production data. So what, exchanging the data, whatever the data you have received from your field devices with the help of PLC on your desktop computer, that exchange of data can be used for supervisory computer allows, that can be used for data logging purpose, data display, tradings, downloading recipes, settling the setter parameter, okay, availability of general production data. In addition, supervisory control output capabilities allows you to tweak your process accurately for maximum efficiency. In general, unlike distributive control system, so there is DCS also that we are going to study later on. SCADA system usually refers to a system that coordinates but does not control process in real time. So basically this is going to be happen. This is the architecture of SCADA over here. So this is your data acquisition system, which from which I can acquire the data from various input devices. That may be my temperature sensors, thermocouples may be there, RTDs may be there, pressure sensor is there, position sensor is there, force is there, strain is there, speed is there. So these are my input data. Okay, so this input data is connected to your PLC in which certain operation is going on. And what is the output of my PLC? Alarm may be there, PLC relay controls are there, analog output is there, PID control process is there. Now this may be printed in the form of tables or graph, or this may be given to your desktop system in which I can just store that data into the spreadsheet and in the hard copy format. I can store it into the semi floppy disk, I can store it into the DVD, I can store it into the CD-ROM. Okay, so I am going to store. So these are the two purposes. Either you can get a printed data from it or you can just make a soft copy of this one. Okay, so in a typical SCADA system, independent PLC perform input-output control functions on the field devices while being supervised by the HMI SCADA software package running efficiency. Okay, efficiently. In general, unlike distributed control system, the SCADA system usually refers to a system that coordinates but does not control process in real time.
Okay, in typical SCADA system, independent PLC perform IO control function on field devices while being supervised by SCADA. Okay, HMI software package running received for the later analysis without error or additional work. Measurements are made under process control and then displayed on screen and stored on hard copy. Accurate measurements are easy to obtain and there तर are no. स्क्रीन नाही देत ते. Okay, just wait. आता दिसतंय? येस सर. Okay, so basically in typical SCADA system, what is going to be happen? In typical SCADA system, independent PLC perform input output control function. SCADA system मध्ये काय करते, एक साधी SCADA system असेल त्याच्यामध्ये PLC काय करेल, इनपुट चेक करेल, इनपुटच्या नंतर तुमचा जो प्रोग्राम असेल as per that program it will control the output on field devices while being supervised by the SCADA or HMI software package running in your desktop system or your control system, control room over there. In general, unlike distributed control systems, SCADA system usually refer to a system that coordinates but does not control processes in real time. In the typical SCADA system, independent PLC perform input-output control function on field devices while being supervised by SCADA and HMI software package running retrieved for later analysis without error or additional work. ओके, इथं काय केलं जातं की वॉट एव्हर द डेटा इज गोइंग टू बी जनरेटेड विथ दॅस, that data is going to be stored, that data may be printed or data may be stored into the soft copy and we are going to do the analysis of data later on without error or additional work. Measurements are made under process variable processor control. So whatever the measurements you want to do, that measurements are made under the processor control and then display on screen. Okay, so if you are going to measure certain temperature, the temperature is going to be displayed on your screen. Okay, the temperature may be measured at the machine end, at the field, and your control room may be at any other location. So you will get the value of the temperature on your screen and store to the hard copy. Accurate measurements are easy to obtain. So with this one, as my sensors are going to be used, so I will get the accurate measurement provided the calibration, proper calibration is should be made over there. And there are no mechanical limitation to the measurement speed, as whatever the data or whatever the things I am basically using the electronics component and the speed of this measurement is very high, so we don't have any limitations over there. So basically in the typical SCADA system, I have a computer. On that computer, I am going to install that software. That may be Simplicity, that may be InTouch or whatever RS View. So various softwares are available in the market. Whatever the software you want to use, you can just install on your PC. But remember, all these software are paid. ओके, स्काडाचे सॉफ्टवेअर प्रोप्रायटरी आहे आणि पेड आहे, ते तुम्हाला परचेस करावं लागतात अँड यू आर गोइंग टू परचेस देम बेस्ड ऑन द नंबर ऑफ टॅक्स यू वॉन्ट टू यूज ओव्हर देअर. Okay, so for that purpose, how I am going to acquire the data in my SCADA system? So I will acquire the data through the PLCs. Okay, so this PLC will collect the data from the various field devices. Then PLC will process the data as per the program which is stored inside the PLC. Then they will activate or deactivate certain outputs or generate certain alarms. And then that data, whatever the data is there, that is going to be transferred to my central control room on in which a PC is there, on which that PC I have SCADA or HMI software. Okay, so this is the basic working of there. Now for today it is sufficient. We will discuss in tomorrow's lecture. Now I have one session meeting over there.